सध्या नंदुरबार जिल्ह्यात 108 डायल केले तरी ॲम्ब्युलन्स येत नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून गंभीर परिस्थितीत काय करावे प्रश्न आता उपस्थित झालाय। आधीच जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचा मोठा तुटवडा आहे। अशातच आता 108 ॲम्ब्युलन्स ही जीवनदायी सेवा पूर्णपणे कोलमडल्याचे सध्या चित्र आहे। आता या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। या योजनेला जिल्ह्यात लागू करून आता जवळपास 12 वर्ष होत आले आहेत, पण आतापर्यंत देखील नवीन ॲम्ब्युलन्स देण्यात आलेले नाहीत। म्हणूनच नाराजी सुद्धा व्यक्त होताना दिसू लागली आहे। प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च करून देखील आता रुग्णांना सेवा मिळू शकत नसल्याने शासनाची योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। याचा सर्वाधिक फटका हा जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना आणि रुग्णांना बसत आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारते आहे हे फक्त भाषणापुरते आणि कागदावरच मर्यादित राहिली असून वास्तविकता मात्र फारच वेगळी आहे। यामुळे गंभीर अपघात, हृदयरोग, तात्काळ प्रसूती या सर्व परिस्थितीत ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचत नाही। परिणामी अनेक वेळा प्राण दगवल्याची दुःखद घटना घडते। आता जिल्हा प्रशासन या संदर्भात नेमका कोणता उपाय शोधणार? जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर नेमकी काय भूमिका आहे? तर चला जिल्ह्यात निर्माण झालेल्या या समस्येबद्दल सर्व बाजूने चर्चा करून या बातमीवर संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राज्यातील जनतेला आणि रुग्णांना अत्यावश्यक आणि गंभीर परिस्थितीत तात्काळ रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अर्थात MEMS हा प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील नागरिकांना 24 तास अत्यावश्यक वैद्यकीय स्थिती म्हणजेच इमर्जन्सी मेडिकल कंडिशन्स मध्ये ॲम्ब्युलन्स तैनात केल्या आणि त्यासाठी 108 हा हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आला। शासनाने हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात BVG या कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे। सुरुवातीचे काही वर्ष हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला होता। रुग्णांना वेळेवर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णांचे प्राण देखील वाचले। पण आता हीच रुग्णांसाठी संजीवनी ठरलेली 108 ॲम्ब्युलन्स सेवा नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोलमडत असल्याचे चित्र आहे। शासनाच्या नियमानुसार कुठेही अपघात किंवा गंभीर आजाराच्या वेळी रुग्णांना किमान 15 ते 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली पाहिजे। पण असा नियम असताना देखील नंदुरबार जिल्ह्यात या सेवेचा रिस्पॉन्स टाइम आता अतिशय वाढला असून अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने चक्क 1 ते 2 तास रुग्णांना ताटकळत बसावे लागते। यामुळे आता या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ग्रामीण भागातील प्रसूती आणि इतर रुग्णांना याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे। मित्रांनो, सध्या नंदुरबार जिल्ह्यात 108 सेवेच्या एकूण 14 ॲम्ब्युलन्स आहेत, पण यामधील बहुतांश ॲम्ब्युलन्स आता जुनाट झाल्या असून काहींमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काही वेगाने जाऊ शकत नाही। या सर्वांवर आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असल्याचे चित्र आहे। त्याचप्रमाणे याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारे गंभीर आजाराचे रुग्ण आणि प्रसूतीच्या महिलांना बसत आहे। सुरुवातीला प्रत्येक ॲम्ब्युलन्स केवळ 35 किलोमीटरवर कॉल घेईल असे ठरवण्यात आले होते, पण आता ॲम्ब्युलन्सची संख्या कमी असल्याने त्या 100 किलोमीटरवर सुद्धा कॉल घेत नाहीत। त्यामुळे आता त्यांचा रनिंग टाइम वाढलाय। नियमाप्रमाणे ॲम्ब्युलन्स फक्त 3 लाख किलोमीटर अंतरापर्यंत वापरू शकतो, पण जिल्ह्यात या सेवेतील ॲम्ब्युलन्स जवळपास 5 लाख किलोमीटर अंतर एवढ्या वापरल्या जातात। परिणामी ह्या सर्व ॲम्ब्युलन्स आता अगदी जुनाट झाल्या आहेत। नादुरुस्तीचे प्रमाण देखील वाढले आहे। असे असताना देखील गेल्या काही वर्षात या सेवेसाठी एकही नवीन ॲम्ब्युलन्स घेण्यात आलेली नाही। यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून देखील उशिरा सेवा मिळत असल्याने आता हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। त्याचा सर्वाधिक फटका हा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना बसताना दिसतोय। ही योजना जेव्हा 2014 मध्ये सुरू झाली होती त्यावेळी प्रत्येक जिल्ह्याला या 108 ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या होत्या। मात्र आता 2026 उजाडले आहे आणि तब्बल 12 वर्ष होऊन देखील नवीन 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध झालेले नाहीत। त्यामुळे
सध्या या प्रकरणावर जिल्ह्यातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। आता संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, त्याचप्रमाणे ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा सध्या नागरिकांकडून व्यक्त केली जाते। जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार न मिळाल्याने अपघातात खंबीर जखमी असणारा रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना गेल्या 4 दिवसांपूर्वी जिल्ह्यात घडली होती। गुजरात राज्यातील ॲम्ब्युलन्स नंदुरबार जिल्ह्यात येऊ शकतात, तर स्वतःच्याच राज्यातील जिल्ह्यांच्या ॲम्ब्युलन्स नंदुरबार जिल्ह्यात का येऊ शकत नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। यामुळे आता आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची अतिशय मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान या संदर्भात जिल्हा व्यवस्थापक निलेश पाटील म्हणाले की जिल्ह्यात एकूण 14 ॲम्ब्युलन्स आहेत, त्यात काहींचा पत्रा सडला आहे, तर काहींच्या इंजिनमध्ये बिघाड असतो। या सर्वांना दुरुस्ती करायला वेळ लागत असल्याने आता नवीन ॲम्ब्युलन्सची मागणी केली जात आहे। आधीच नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवणे फारच कठीण आहे। अनेक वेळा या भागातून गावकरी रुग्णांना खाटेला बांधून आणतानाचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतात। अशातच आता 108 ॲम्ब्युलन्स ही महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक सेवा जिल्ह्यात ठप्प झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा स्तर खालवत चालला आहे। त्यामुळे आता सरकारी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जसे की आमदार, खासदार किंवा देखील या प्रकरणाला गांभीर्याने घेणे आता आवश्यक बनले आहे, कारण हा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचा आहे। आता राज्य सरकार या प्रकरणावर कोणता निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या नजरा लागलेल्या आहेत। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती सध्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थिती संदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता प्रशासन या समस्येवर काही उपाय शोधणार की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।